त्या स्मशानभूमीचं नुकतंच उद्घाटन पण नव्हतं झालं, म्हणजे नवीन बांधली होती आणि डायरेक्ट 151 लोक तिथे गेले. त्या 8 टीम मधल्या 7 जणांच्या विंचू चावले होते, एक एक करून असे. रात्री 2 वाजता 3 वाजता ते हॉस्पिटलला घेऊन जायचे. आम्हाला सांगतही नव्हते ते आर्ट डायरेक्टर. एक असिस्टंट आला आमच्याकडे आणि म्हणतो, सर तुम्हाला काय ताप आहे? म्हटलं काय? 103-4 असा ताप आहे. त्यांनी तो सीन करायला लावला आम्हाला मजबुरीने. जवळजवळ एक 200-300 अडचणी होत्या ज्या पार करत 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 हा टप्पा आहे. मी म्हणते की आता थोड्या गंभीर गप्पा खूप झाल्या. मला सांगा, त्यांची तक्रार आहे माझ्याबद्दल म्हणून हा माईक माझ्याकडे आलाय. आणि एवढ्याला हे पशा अरे आज शूटिंग आहे का रे? आईला. हे सांगतच नाही यार. परत सर थांबा, तुम्ही माझा टास्क तुम्ही विसरायचा प्रयत्न करताय पण मी विसरले. नमस्कार, मी मधुरा शिंदे आणि कलाकृती मीडियावर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. 30 जुलै 2014ला संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारी एक दुर्घटना घडली आणि त्याच दुर्घटनेवरती आधारित मराठीमध्ये पहिल्यांदाच एक सिनेमा येतोय ज्याचं नाव आहे एक होतं माळे. आणि त्यानिमित्ताने सगळी टीम आहे माझ्याबरोबर. नमस्कार, कसे आहात? थोडं रिलॅक्स आहे आता. थोडे रिलॅक्स आहात? पण मला असं कळलं की सिनेमा खूप आधी शूट झालाय, त्याच्यामुळे सगळ्यात आधी तर मला हे विचारायचं आहे, इतक्या वर्षांनी किंवा इतक्या काळानंतर पुन्हा एकदा एकत्र भेटल्यावरती कसं वाटतंय? काय काय गप्पा रंगल्या भेटल्यानंतर सगळ्यांमध्ये? खूप वर्षांनी भेटले. भेटत असते. त्यांची तक्रार आहे माझ्याबद्दल म्हणून हा माईक माझ्याकडे आलाय की मी मध्ये मध्ये त्यांना भेटले नाही वारंवार, पण आम्ही काही काही गॅप्सनी भेटत होतो. टीम मेंबर्स तर मात्र रोज काम करतात, रोज. म्हणजे कितीही वर्ष होऊ देत, काही होऊ देत. राजू सर, दत्ता सर, त्यांचे सगळे असिस्टंट्स, म्हणजे डिरेक्शन टीम अख्खी, टेक्निकल टीम अख्खी, ते दररोज सिनेमाच्या संदर्भात काही ना काहीतरी निर्णय घेण्यासाठी, काहीतरी त्याच्यामध्ये ॲड करण्यासाठी, एडिट करण्यासाठी, या सगळ्या गोष्टींसाठी ते भेटतच आहेत. मी आणि प्रशांत आम्ही प्रमोशन्सना भेटलो, ते डायरेक्ट सिनेमाच्या शूटिंग नंतर भेटलो. ओके, कधी झालं आणि शूट किती साली? म्हणजे जर तुम्ही सांगू शकलात. लॉकडाऊनच्या आधी झालं. ओके ओके, 20 मध्ये म्हणजे. हो. आणि मला असं वाटत नाहीये पण की आम्ही खूप गॅप नंतर भेटलोय. कारण एकतर ते जे दिवस होते ते खूप असे भारावून जाऊन आम्ही भारावून काम करण्याचे दिवस होते, त्यामुळे त्या सगळ्या आठवणी आहेतच डोक्यात. पण येस, काही काही किस्से सांगताना लक्षात येतंय कोणाच्या किती काय लक्षात आहे. जोकचा पाठ. पण खूप छान वाटतंय की सगळी टीम खूप वर्षांनी भेटतीये. मला वाटतं एखाद्या सिनेमाला 2 दिग्दर्शक मिळणं ही एक मोठी गोष्ट आहे, कारण का मला वाटतं विषय पण तसाच आहे आणि त्यामध्ये तुम्हाला ते वास्तव तुम्हाला दाखवायचं आहे पडद्यावरती. त्याच्यामुळे मला वाटतं ह्याची गरज खूप जास्त होती. मला ऐकायचं तुमच्याकडून हा सगळा सिनेमा शूट करण्याचा एकंदर अनुभव कसा होता? कारण जेव्हा आपण सत्यघटना दाखवतो आपल्याला त्यातले बारकावे दाखवावेच लागतात, ते विसरून चालत नाही. सगळे म्हणतात की अनुभव छान होता, असं उत्तर कदाचित अपेक्षित असतं. छान होता अनुभव. नाही, अनुभव खूप भयावह होता ॲक्च्युली. खूप कठीण, तारांबळ उडवून देणारा, पेशन्स आमचे आणि या सगळ्या 5-6 वर्षात तो स्ट्रगल आमचा, जसं माळीणवासियांनी स्ट्रगल केला आहे ना, तो स्ट्रगल आमच्या वाट्याला आला आहे. म्हणजे शूट करताना ना ती दुर्घटना झालेली आपण फुटेज पाहिलेले आहेत सगळ्यांनीच पाहिल्या आहेत, भारताने पाहिलेल्या आहेत. आणि आम्ही जेव्हा शूट करत होतो ना, आम्हाला माहिती आहे आम्ही हे उभं केलंय, हे खोटं आहे, हे मृतदेह जात आहेत ना, हे खोटे आहेत. पण तरी सुद्धा आमच्या अंगावरही काटा येत होता. ते खरं वाटत होतं. म्हणजे आम्ही ते चित्र जे उभं केलं होतं सगळं, ते पूर्ण खरं, कोणालाही खरं वाटतं. म्हणजे एकदा ना निर्मात्यांच्या मिसेस आल्या होत्या सेटवर शूटिंग बघायला आणि त्या ते चित्र पाहून ना त्या रडल्या. म्हटलं यार, हे शूटिंग, आमचा ॲक्शन जातोय, या चलो टेक बॉडी जाते, चला आम्हाला एवढं काय वाटत नाही. पण एक शूटिंग चालू आहे, यांना माहिती आहे खोटं आहे, तरी एक माणूस रडतोय, तर सिनेमामध्ये ॲक्च्युअल जेव्हा तुम्हाला सगळं दिसेल तर लोकांच्या काय भावना असतील. तर शूटिंगचे असे अनेक प्रसंग आहेत, आपण त्याच्यावर हळूहळू बोलूयात. त्यातला मला एक असा जेव्हा प्रोड्युसरच्या मिसेस आल्या होत्या त्यातला एक किस्सा मला आठवतोय की जेव्हा डेड बॉडी समोरून जात होती ना, समजा असा एक फेक डेड बॉडी असते, जिवंतच माणूस आहे आपला,
त्यावेळेला आपण श्वास रोखून धरतो, बरोबर? श्वास रोखून धरतो आणि ज्यावेळेला वरून पाणी पडतं ना, जोरजोरात पावसाचं पाणी, चालू टेकमध्ये माणसं परत उठून बसायची. का तो श्वास किती वेळ धरणार आणि पाऊस पण पडतोय, किती वेळ स्वतःला रोखून ठेवणार, तेव्हा जास्त भीती वाटायची. सर माळीण या चित्रपटाविषयी बोलायचं झालं तर हा चित्रपट ॲक्च्युली करताना एक बांधणी करतानाच त्या सिनेमाची हा चित्रपट आम्ही आमची आवड म्हणून बघितलेला नाही आहे. तो प्रेक्षकांना कसा भावेल या दृष्टीने आम्ही हे सगळी स्क्रिप्ट तयार केली होती, पूर्ण बाउंड केली होती. एक पक्क आम्हाला काय करायचं आहे हे निश्चित आम्ही स्टोरी बोर्ड सकट आमच्या कॅमेरामनपर्यंत पोचवलेलं होतं, कलाकारांपर्यंत पोचवलेलं होतं. आणि ते काम ॲक्च्युली जशा सीन्स घडत होते त्यावेळेला असं वाटायचं की आत्ता आपण हे बघतोय ते खरं बघतो की काय, म्हणजे शूट करताना पण एवढं वाटायचं. आणि मग ते झाल्यानंतर मग जरा शांतता पसरायची एक सीन झाल्यानंतर. म्हणजे कसं एक कट बोलल्यावर शेवटी मग आपलं नॉर्मल वातावरण चालू असतं, तसं इथे घडत नव्हतं. इथे त्याच फिल्ममधून कलावंत सगळे बाहेर यायचे आणि मग आम्ही पण निश्वास असं श्वास सोडायचो जरा, बापरे हा सीन झाला बाबा, मनासारखा झाला. हे या कलावंतांच्या मुळे सगळं शक्य झालं आहे आम्हाला. सर मला तुम्हाला विचारायचं आहे की एखादी गोष्ट किंवा एखादी घटना जेव्हा घडते ना, तर आता सोशल मीडियामुळे आपल्याला खूप पटकन कळतं किंवा न्यूज चॅनल्समुळे कळतं. पण बरेचदा असं होतं की अशा काही गोष्टी असतात ज्या आपल्याला पटकन नाही कळत त्या न्यूजमधून, त्या आपल्याला तेव्हाच कळतात जेव्हा आपण तिथल्या स्थानिक लोकांशी बोलतो. तर मला ऐकायचं आहे की ज्यावेळेस तुम्ही गेलात त्या गावामध्ये, तिथल्या स्थानिक लोकांबरोबर तुम्ही चर्चा केली असेल, बोलला असाल, त्यांच्याकडून अशा काही गोष्टी कळल्या का की ज्या आजवर कळल्याच नाहीयेत, लोकांपर्यंत पोहोचल्याच नाही? बघा आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की सोशल मीडियावर येणारी प्रत्येक गोष्ट खरी खरी नसते. नसते, खरंय. ओके. सो मी पण ना बातम्यांमधून किंवा न्यूज आर्टिकलमधून हा स्टडी केला होता पूर्ण 1-1.5 वर्ष. कोण म्हणते घटना पहाटे घडले, कोण रात्री घडले, मग हा आधी आला, मग तो बस ड्रायव्हर आला, मग ते असं झालं तसं झालं. पण ना या सगळ्या गोष्टी जेव्हा मी तिथे गेलो ना, त्या लोकांशी संवाद साधायला मी पण व्हेरीफाय करायचो. म्हणजे ते 4 गावातली माणसं, मी आता सरपंच होते त्याच्यामध्ये एक, बाकीची लोकं पण होती. ह्या 4 लोकांनी मला सांगितलं एखादी गोष्ट, हा असं झालं तसं झालं, मी इथे उभा तिथे उभा. ते व्हेरीफाय करण्यासाठी दुसऱ्या गावात पण गेलो होतो मी, किंवा दुसऱ्या 4 लोकांनाही भेटलो मी. कारण ना आपण सत्याच्या जवळपास पोहोचायला पाहिजे असं मला वाटतंय. मग तेच घेऊन जायचं नाही. आणि मग ते सगळं व्हेरीफाय झाल्यानंतर मी ठाम असायचो की ओके, दुर्घटना आता सकाळी 8 ते 8:15च्या दरम्यान घडलेली आहे. पण आजही बोलताना त्या रात्री गाव गेलं ना, ते गाव गेलं ना रात्री, ते रात्री नाही गेलं, ते सकाळी गेले. आज ती शाळा ती आता आहे. जर मुलं त्या शाळेत असते तर कदाचित मुलं वाचली असती. ती मुलं घरी होती, खेळत होती, बागडं होती आणि तो डोंगर कोसळला आहे. बऱ्याचशा गोष्टी अशा होत्या. तिथे काय व्हायचं ना, मीडिया सगळे पटापट गेले तिथे, सगळे न्यूज चॅनल्स. आणि मग काही ना असे असतात ना, हिरो व्हायला पुढे जाणार. मी गेलो होतो तिकडे, मग मी इथे आलो तर बघतो तर गावच नाही वगैरे. बऱ्याचशा गोष्टी होत्या ना, त्या नव्हत्या झाल्या. कसं मला म्हणजे ह्या त्या स्थानिक लोकांकडून कळल्या गोष्टी की प्रत्येकजण इथे हिरो व्हायला बघत होता. मग काही सांगत होतं उठसूट, काही सांगत होतं. तर मग याचं पूर्ण स्टडी करावा लागला यार, काय खरं काय खोटं. इव्हन एक लहान बाळ आणि आई 8 तास चिखलामध्ये ओरडत होती आणि तिचा आवाज गेला होता. ही जी घटना सगळ्यांनाच माहिती आहे. ती न्यूजवर फ्लॅश होत होती जेव्हा त्यांना बाहेर काढले तेव्हा. आता हे काढणारे कोण? तर क्रेडिट्स सगळ्या गोष्टी व्हायच्या. काढणारी जी मुलं होती ना, मी त्यांना जाऊन भेटलो त्या दुसऱ्या गावात, एक चिंचेवाडी म्हणून गाव आहे, त्या गावात गेलो आणि मग त्या लोकांना बसवलं. मग सांगायचं आणि मी पण प्रश्न त्यांना असेच विचारायचो की किती खरं आहे बघू दे मला. मग त्या पद्धतीने ते सांगायचे आणि मग वाटतं हा हीच बरोबर आहे. आणि मग 2-3 न्यूजवर त्यांचे इंटरव्ह्यू पण होते. मग मी थांबलो, याच लोकांनी काढलं. म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या सिनेमामध्ये. मी जरा तर्क वितर्क आणि अभ्यास करूनच केलेले आहेत. तुला काहीतरी बोलायचं होतं मगाशी? नाही आज सर, जे लोकांना वाटतं ना की पहिला कोणाला कळलं, घटना रात्री घडली की सकाळी घडली, हे सरांनी ते पूर्ण रिसर्च करून ती काढली गोष्ट बाहेर आणि मग तीच आपण दाखवली. म्हणजे पेपरात आलं असेल वेगळं, रेडिओला वेगळं,
न्यूजला वेगळं, या वेगवेगळ्या म्हणजे खूप तफावत. हां, सगळं वेगळं होतं. पण सरांनी रिसर्च करून ती सगळ्याशी व्हेरीफाय करून ती घटना कधी घडली, किती वाजता घडली, दिवसा घडली, रात्री घडली, सगळं व्हेरीफाय करूनच मग ती बाहेर काढली. अनुज, पहिलं कायम स्पेशल असतं हो 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 आणि अगदीच हे अगदीच. तुझ्या वाट्याला इतकं छान आलंय हो पहिलं. हो अगदीच अगदीच. म्हणजे खरंच जसं तू म्हणाली, पहिलं ऑलवेज स्पेशल असतं आणि हे हा सिनेमा आहे माझ्यासाठी. मी तर म्हणेल की सिनेमाला जसे 2 हाफ असतात, तसे या सिनेमात काम करताना आम्हा कलाकारांना 2 हाफमध्ये जगण्याचा योग आला. पहिल्या हाफमध्ये आम्ही अख्ख्या गावात जे काही आमचं गाव असण्यासारखं फेरफरका मारतोय, सगळं फिरतोय, एन्जॉय करतोय, सगळ्या गोष्टी करतोय. तेच गाव दुसऱ्या हाफमध्ये आम्हाला जेव्हा डिमॉलिश होताना दिसतंय ना, ते म्हणजे आमच्यासाठी खूपच वाईट अवस्था होती. अरे, ज्या ठिकाणी आपण 4 दिवस काम केलं तरी ते ठिकाण आपलंसं होऊन जातं. या ठिकाणी आम्ही इतके दिवस झाले काम करतोय आणि त्यानंतर जेव्हा आम्ही हे सगळं बघितलं ना, सो खरंच म्हणजे काम करतानाही प्रत्येक सीनला किंवा या सगळ्या सीनला अंगावर काटे उभे राहत होते. इतके जबरदस्त होते. सो खूप इमोशनल. मला शूट कसं झालं ते ऐकायचं, कारण का मला कळलं की बदलापूरमध्ये तुमचा सेट उभारला होता जसाच्या तसा, आणि तिथे तुम्ही चिखलामध्ये काम केलेलं आहे अनेक दिवस, आणि ते सगळं कसं केलं पाऊस आणि ह्या सगळ्या ह्याच्यात. चॅलेंज तर प्रत्येक कामात असतात. मुळात ना अजय गोगावले जेव्हा गाणं गात होते ना, ते एक एक वाक्य म्हणून गेले होते. त्यांना मी काही ते शॉर्ट्स दाखवले होते चित्रपटाचे, आणि ते म्हणते हादरून टाकणार आहे, हे भयावह आहे सगळं, आणि हे कसं काय पुढे तुम्ही अचीव केलं. तर ते मला म्हणलं की एखादी गोष्ट ना सोपी असेल ना तर ती करूच नये, कठीण असेल तरी करावी, तर ती मजा आहे. आणि हे तसंच होतं. म्हणजे गाव उभं करणं म्हणजे मराठी चित्रपटामध्ये सेट जरा छोटे मोठे होत असतात, पण एवढं डिक्टो गाव उभं करायचे पहिलं चॅलेंज हे. तर त्या गावाविषयीच बोलतो मी. आमचे नितेश नांदगावकर जे आर्ट डायरेक्टर सिनेमाचे, आता ते खूप मोठे मोठे सिनेमा करतात. देऊळबंद 2 सुद्धा त्यांनी सिनेमा केला होता, धर्मवीर त्यांनी केला होता. पण पहिला सिनेमा मी त्यांना इतका मोठा मी दिला होता त्यांना. त्यांची वाटचाल चांगली चालू झाली असो. पण त्या माणसाने इतके एफर्ट्स घेतलेत त्या सिनेमासाठी. जिथे फार्म हाऊस होता ना, तिथे जिथे सेट उभा होता ते फार्म हाऊस होतं 11 एकरमध्ये जवळजवळ. त्यातला काही भाग आम्ही घेतला होता, 7-8 एकरचा भाग आम्ही घेतला होता, आणि तिथे एक आउट हाऊस होतं. आणि त्यांची माणसं आली ती 30-40 लोकं हे सगळं सेट उभं करायला. आणि म्हटलं हॉटेल खूप लांब होतं तिथनं, कारण ते फार्म हाऊस खूप दूर होतं शहरापासून. आणि म्हटलं ही माणसं ठेवायची होती. आउट हाऊसमध्ये माणसं राहिलेत अशी जमिनीवर गाद्या टाकून वगैरे, असे त्यांनी ते दिवस काढलेत. आणि सगळ्या सगळ्या म्हणजे 60 वर्षाचा म्हातारा माणूस पण त्याच्यामध्ये होता, जे कार्पेंटरचं काम वगैरे करणारे, अशी जे मुलं होती तिथे. पाऊस जेव्हा सेटचं काम चालू झालं ना, तर पाऊस भयंकर होता, वारा वगैरे. त्यांना कामच करता येत नव्हतं. बेस उभा केला, थोडं 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 काम करून त्यांनी बऱ्याच वेळा सेट तुटलाय, पाण्यात बुडालाय सेट. काही काम करता येत नव्हतं त्यांना, काहीच काम करता येत नव्हतं त्यांना. त्याच्या पलीकडे जाऊन सांगेन मी, मग कधी पाऊस थांबला ना, हे रात्री उठून काम करतात. माझ्याकडे सगळ्या त्याच्या फुटेजेस आहेत. त्यांनी शूट पण करून ठेवलं सगळं. म्हणजे रात्री 2 वाजता पण ते पेंट लावत आहेत. पाऊस थांबला, त्याला काम करूयात. आणि त्या काळामध्ये 7 जणांच्या, त्या आर्ट टीममधल्या 7 जणांच्या विंचू चावले होते एक एक करून असे. रात्री 2 वाजता 3 वाजता ते हॉस्पिटलला घेऊन जायचे. आम्हाला सांगतही नव्हते ते आर्ट डायरेक्टर, का सर आमचा विंचू चावलाय, आम्हाला काहीतरी पटकन एम्बुलन्स द्या वगैरे. स्वतः उठून त्यांना घेऊन जायचे. आमच्यापर्यंत ती बातमी पोहोचवली. म्हणजे हे गाव उभं करण्यासाठी त्यांनी आपलं किती मोठं योगदान दिलेलं आहे. तर अशी गोष्ट आहे गावाची. अश्विनी, तुझा कसा होता अनुभव? कारण का आतापर्यंत खूप वेगवेगळ्या भूमिका केल्यास तू, मला वाटतं ही सगळ्यात वेगळी भूमिका आहे त्यातली. म्हणजे इतकं शूटिंगचाच अनुभव जर का इतका वेगळा असेल तर म्हणजे आपण विचार करू शकतो की सिनेमामध्ये काय काय दिसणार आहे. वेगळी निश्चितच आहे, कारण सत्य घटनेवर आधारित गोष्टी जेव्हा पडद्यावर उभ्या राहतात तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं काम जे कलाकारांकडे असतं किंवा अभिनेत्यांकडे असतं ते म्हणजे त्यातली सत्यता कुठेही ढळता कामा नये. म्हणजे जी पात्र आम्ही साकारतोय त्यांना आम्ही भेटलो आहोत, तर ते जितकं खऱ्याच्या जवळ जाईल तितकं जास्त त्यांना बरं वाटणार आहे की हो, आम्ही याच पद्धतीने आमच्या गावात राहत होतो, आम्ही त्यात
एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्यापैकी बहुतेक जण असे आहेत ज्यांची आम्ही पात्र साकारतोय ती माणसं त्या दुर्घटनेत बळी पडली नाहीत, त्यामुळे आम्हाला त्यांना भेटता आलं. पण अशी अनेक पात्र आहेत जी त्या दुर्घटनेला बळी पडली, पण त्यांच्याविषयी राजू सरांनी गावातल्यांकडनं इतकी जास्त इन्फॉर्मेशन गोळा केलेली होती की ते पात्र साकारणाऱ्या कलाकाराला ती माहिती जणू काही एखादं गाईड बुक असतं तशी उपयोगी पडली. तर निश्चितच वेगळा अनुभव आहे हा. प्रत्येक वेळी काही असं काम आपल्या वाट्याला येत नाही. पण हे शूटिंग जेव्हा करतो तेव्हा लक्षात असतं की हा सिनेमा आहे, ही गोष्ट आहे. पण ते टिपिकल कुठलंही काम झालेलं नाहीये. म्हणजे केवळ आणि केवळ प्रेक्षकांना त्या लव्ह स्टोरीतनं काहीतरी छान वाटावं म्हणून उगाच एखादी गोष्ट घडवून आणली आहे, उगाच एखादा शॉट तसा कोरिओग्राफ केलाय किंवा तसा क्राफ्ट केलाय, असं नाही घडलंय. जे घडलंय ते जास्तीत जास्त खरेपणाने कागदावर उतरवून तितकंच खरेपणाने ते व्हिज्युअली पडद्यावर उतरवलं जाईल याची काळजी घेतली गेली आहे. तर अशा जेव्हा प्रकारचं शूटिंग घडतं ना, तेव्हा तुम्हाला फक्त अलर्ट असून उपयोगाचं नसतं कलाकार म्हणून. तुम्हाला माणूस म्हणून सुद्धा तितकं कनेक्ट व्हावं लागतं. तर ती माणसं प्रत्यक्षात तशी आहेत. त्यामुळे त्यांच्याशी आम्ही खूप इझिली कनेक्ट झालो. आम्ही त्यांना सरांमुळे आम्ही त्यांना भेटलोय, आम्ही त्यांच्याशी बोललोय आणि मग ती केमिस्ट्रीसाठी एफर्ट्स नाही घ्यावे लागत असं मला वाटतं प्रशांत आणि माझ्या सीन्सच्या बाबतीत, की त्यांचा गोडवा, त्यांचं साधेपण आम्ही बघत ते त्यांना ऑब्झर्व करत आम्ही ते करत गेलो आणि याचं श्रेय अर्थातच आमच्या कॅप्टन्सना आहे. जो दिग्दर्शक होता, आर्ट डायरेक्टर आपला नितेश नांदगावकर, त्याने ना मी त्यांना दाखवलं होतं शाळा नेऊन तिथे. आता जे गाव नाहीये तिथे, पण ते एक शाळा वाचली, त्याच्या पाठीमागची 5-6 घरं वाचलेली आहेत. बाकी मी त्यांना पूर्ण 3D वगैरे बनवून ठेवलं होतं. गाव कसं होतं, ओरिजिनल फुटेज माझ्याकडे होत्या सगळ्या. त्या गावाच्या फोटोज वगैरे मी शोधून काढले होते. म्हटलं मला कार्बन कॉपी गावा पाहिजे, मला काहीच फरक नको आहे. त्या माणसाने तिथे जी शाळा आहे ना, खाली शाळेच्या खाली जोता असतो ना आपला, त्याला जोता म्हणतात ना, पाया, हा ते ती दगड असतात ना लावलेली, त्याचंही मेजरमेंट घेतलं होतं. बापरे. तिथे एक चिंचेचं झाड आहे. आता ते झाड इतकं मोठं आहे का 3 माणसं जरी अशी राहिली ना उभी तर ते कव्हर होत नाही, एवढं झाड आहे. ते खोड त्याचं ते एवढं मोठं झाड आहे. म्हटलं हे तर आयडेंटिटी तिथली, हे तर मला हवं आहे. पूर्ण एक असं ते मेजरमेंट करून ते लिहून त्यांनी ते झाड बनवलंय. चित्रपट दिसेल तुम्हाला, शाळेच्या समोर एक झाड आहे. 1 मिनिटं पण नसेल मला वाटतं सीन आहे, म्हणजे स्मशानभूमीचा एक सीन आहे. ती स्मशानभूमी, आता आम्ही कुठल्याही स्मशानभूमी जाऊन शूट करू शकलो असतो, पण ती स्मशानभूमी हवी मला, जी गावाच्या खाली आहे, ज्याला जिथे माळीण फाटा आहे ना, तिथे एक स्मशानभूमी आहे त्यांची. आणि त्या स्मशानभूमीचं म्हणजे का सांगतोय आवर्जून मी, त्या स्मशानभूमीचं नुकतंच उद्घाटन पण नव्हतं झालं, म्हणजे नवीन बांधली होती आणि डायरेक्ट 151 लोक तिथे गेलेत. मग ती स्मशानभूमी मला तीच हवी, तशीच हवी. आर्ट डायरेक्टरनी ती स्मशानभूमी उभी केली होती. म्हणजे मला कॉम्प्रोमाइज करायचं नव्हतं, डिटेल बाय डिटेल काम करायचं होतं. अशा पद्धतीने काम झालंय सिनेमाचं. जे कलाकार आहेत ना, कलाकार आपले सगळे जिनियस लोक भेटलेत मलाही. तक्रार न करणं होतात ना, म्हणजे आता आपल्याला माहिती आहे इंडस्ट्रीमध्ये काही असतात चांगली, काही नसतात किंवा काही सोके. चिखलात जर एका माणसाला 6-6 तास 8-8 तासात ठेवलं, चिखलात पूर्ण अंगावर चिखल आहे, वरनं पाऊस पडतोय, काय हालत होईल त्या माणसाची. शरीराचं पूर्ण एलर्जी आणि भोकं वगैरे सडलेच होते सगळ्यांचे पाय, अक्षरशः सडले होते. माझे असिस्टंट, एक मेहुल नावाचा असिस्टंट आहे आणि तो अमोल आहे, विशाल आहे, सुधीर, नकुल, बरीचशी मंडळी होती. हे ना पिशव्या, ते आम्ही गंबूट आणले होते, गणबूट मिळतात ना ते, पण ते आम्ही तिथे सगळं खोदलं होतं ना, चिखल सगळं बनवायचं वगैरे होतं ना, तर त्या दगडाचे असे तुकडे त्या चिखलात सगळे असायचे. ते गंबूट लगेच फाटायचे. म्हणजे ते 1 दिवसाच्या वरती टिकतच नव्हते. पोरं पिशव्या बांधत होते शेवटी फायनली, आणि त्यात अजूनच त्रास होत होता. मग ते आता जर पाय तुमचे सडलेत, दुसऱ्या दिवशी तुम्ही चालू शकणार नाहीत. पण ही सगळी मंडळी आहेत ना, आर्टची ही सेटिंगवाली सगळी,
वेड्यासारखी कामं करत होती, तक्रारच करत नव्हती. मी असं बघत बसायचो. आता आम्ही ना मेकिंग वगैरे टाकणार आहे, आम्ही हळूहळू ते चालू केलंय. म्हणजे बघा आम्ही काय केलंय, आमच्या लोकांनी किती मेहनत, म्हणजे आता तर हे विजन जरी माझं असेल ना, त्या लोकांशिवाय अशक्य आहे ना ते. मी एकटा थोडंच करू शकतो सगळ्या गोष्टी. ह्या लोकांचा याच्यामध्ये सगळा हातभार आहे. विशेष म्हणजे आपले लाईट्समन असतात, एवढे मोठे स्पॉटलाईट वगैरे घेऊन त्या चिखलातून चालणं, चिखलामध्ये सगळी वायर पाण्यामध्ये कुठे शॉक लागू नये म्हणजे एवढी काळजी त्यांनी घेतली होती. तरी पण आम्हाला भीती होती बाबा तुम्ही हे सगळं सेफ राहा. कलाकारांना पण जागण्यासाठी वेगळी जागा करून, तरी पण एखाद्या पाण्यात करंट आला तो किती एरिया कॅप्चर करू शकतो आपल्याला माहीत असतं. आणि त्यामुळे खूप त्यांनी काळजी घेतली आणि ते स्वतः म्हणजे कामालाच कंटाळले नव्हते. त्यांच्याबरोबर मी आधी 2 फिल्म केल्या होत्या त्या टीमबरोबर. त्यामुळे ते सगळे घरची टीम झाली होती आपल्या. आणि त्यामुळे वेळ झाला, एक शिफ्ट लावली आपण 10 वाजेपर्यंत शिफ्ट आहे, तिथून वाढलं काम तर डबल शिफ्ट चालू होते. पण ते ओव्हर 2-3 तास काम केल्यानंतर सुद्धा तक्रार करत नव्हते आणि डबल शिफ्ट मागत नव्हते. एवढं बॉन्डिंग माझं त्यांचं झालं होतं आधीपासूनच. तर अशी टीम भेटली होती आम्हाला. त्यामुळे आम्हाला बऱ्याच पार्टकडे लक्ष द्यायला लागत नव्हतं. हां. आपल्या सिनेमामध्ये ना रामचंद्र धुमाळ नावाचे विचारणारच होते कलाकार होते. माळींमध्ये मला रिसर्च करत असताना मी त्या गावात राहिलो आहे, बराच वेळ त्या गावात राहिलो आहे, त्या लोकांबरोबर भेटलो. तिथे ना एक व्यक्तिमत्व, नाव घेणार नाही मी त्यांचं, सिनेमात बघत एक माणूस ना तिथे कायम बसलेला असतो आणि त्याला आता तिथे काहीच नाहीये, एक स्मारक आहे. आता जेव्हा मी गेलो तेव्हा स्मारकाचं दगडाचं ते काम चालू होतं, स्मारक उभं पण नव्हतं, तो मालबा तसंच पडलेला होता सगळा. तो माणूस तिथे त्या झाडाखाली बसून असं बसलेला असत. त्यांना दिसतंय ते सगळं गाव आणि प्रत्यक्षात कोणालाही दिसते. गावकरी जेवढी पण ती गावकरी ते वाचलेले आहेत ना, तिथे गेल्यानं त्यांचं तर त्यांना गाव दिसणारच आहे, जरी नसेल तरी. तर ते जे कॅरेक्टर आहे ना, ते आपल्या धुमाळ काकांनी साकारले चित्रपटामध्ये. आणि मी यांना म्हणतो, तू हिरो नाही, तू हिरोईन विलन कोण नाही, माझ्या चित्रपटाचा हिरो धुमाळ काका आहेत. कारण सिनेमामध्ये त्यांचा फुल लेंथ रोल आहे आणि काय काम केलं त्यांनी. किस्सा सांगतो तुम्हाला. त्यांचा एक खूप स्ट्रगलचा चिखलाचा सीन होता, जवळ 4-5 तासाचा शूट होणार होता आणि सगळं रेडी झाले, कॅमेरा सगळं सेटिंग रेडी झाली आणि आमचं ॲक्शन बोलायच्या आधी एक असिस्टंट आला आमच्याकडे आणि म्हणतो, सर धुमाळ काकांना ताप आहे. म्हटलं काय? 103-4 असा ताप आहे. अरे बापरे, मोठा तर सगळं पसरा आपण लावलाय सगळं. खूप खतरनाक सीन होता. त्यांना खूप स्ट्रगल, ताकद आणि त्यांचं वय तेव्हा 73 वर्ष होतं. आणि मी त्यांच्याकडे गेलो, म्हटलं काका आपण आज नको शूट करूयात, आपण तुम्हाला ताप आहे सो तुम्ही आपण हॉस्पिटलला जाऊयात, मग नंतर करू, आपल्याकडे वेळ आहे आपण करू. पण त्या माणसाकडे जी एनर्जी होती ना, कमाल. म्हणजे सिनेमा बघितल्यानंतर ना बाकीच्या तरुण कलाकारांना लाजतील एवढे त्यांनी ते एफर्ट्स घेतले चिखलात. त्यांनी तो सीन करायला लावला आम्हाला मजबुरीने. 3-4 तास पावसात चिखलात एवढे पाय जायचे त्यांचे आणि तो सीन तो केलाय त्यांनी. म्हणजे आम्ही मिस करतो, इथे असते आता ते आमच्या बाजूला. तुम्ही जे म्हणालात सुरुवातीला की तुम्ही जेव्हा त्या गावामध्ये गेलात तेव्हा तुम्ही खूप रिसर्च केलात, खूप लोकांशी बोललात, पण ज्या वेळेस तुम्ही तो सेट उभारलात नंतर आणि तुम्ही नंतर तो दाखवला असेलच किंवा तुम्ही तिथे शाळेमध्ये सुद्धा मला वाटतं गाणं ते एक शूट त्या गावामध्येच झालंय, तिथल्या लोकांच्या रिॲक्शन्स काय होत्या? एक दोन लोक बोलली होती, जास्त मी बोलवलं नाही तिकडची लोक, कारण ती लोक अजूनही त्या त्यातून अजून माणसे ते बाहेर आहेत. नाही. हा, सो आता त्यांना सिनेमाही दाखवायचा आम्हाला. आता काय माहिती नाही त्यांचं काय होणार, कारण आम्ही जे दाखवलंय ना, आता मी म्हणत नाही आम्ही 100% केलंय, पण त्याच्या जवळपास आम्ही पोहोचलोय की ते गाव खरं जसं होतं ओरिजिनल ते तुम्हाला पडद्यावर दिसणार. तुम्ही तेच 60 जरी कॅमेरा फिरवला ना, तर तुम्हाला तेच तिकडचं इकडे फिरवलं, इकडचा डोंगर तोच दिसणार तुम्हाला. त्यात जिओग्राफी पूर्ण जुळून आणली आम्ही. म्हणजे ते झाड, जसं मगाशी बोललो, झाड असू दे, कुठली गोष्ट असू दे. 2 शाळा आहेत तिथे, दोन्ही वाचलेल्या आहेत. इकडे पण शाळा आहे, तो चढ, शाळेसमोर जो बेस आहे ना, बेस आता एखादी सपाट जागा असती ना, तर आम्ही ना तो बेस आहे ना, तो बरोबर माळींचा जो बेस आहे, आता चित्रपट बघितल्यानंतर तुम्ही बघाल ना, तर तुम्ही लक्ष द्या,
शाळेच्या समोर तो बेस येतो तो असा चढ करून मग तो रस्ता खाली गेलेला आहे आणि आमच्या सेटवर आम्ही तसाच रस्ता करून खाली म्हणजे इतकं आम्ही ते केलेलं आहे. डिटेलिंग. मला सांगा की आता जसं हे माइंडमध्ये घडलं, एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये ना एखादी घटना घडून जाते आणि त्यावर मात करून पुढे यावंच लागतं, कारण जसं म्हणतात द शो मस्ट गो ऑन. आपल्याला कितीही काही झालं तरी ती गोष्ट मागे टाकून पुढे यावंच लागतं आयुष्यामध्ये. मला ऐकायचं आहे, तुमच्या खऱ्या आयुष्यामध्ये अशी एखादी कधी घटना घडली आहे का की ज्यामुळे तुम्ही खूप खचून गेलात, पण त्यातून तुम्ही स्वतःला बाहेर काढलत आणि तुम्ही जिद्दीने पुढे आलात? मी सिनेमाची जी प्रोसेस आहे ना ती तीच म्हणजे- तेच जगतंय. हा सतत कॉन्टॅक्टमध्ये होता माझ्या आणि ऑलमोस्ट सगळं शेअर करत होतो म्हणजे जसं की आपण फोनवर रडलोय. हो झालेलं आहे. पण पेशन्स ठेवणं मला माहिती आहे की यार होतं, आपण थांबलं पाहिजे, आपण थांबलं करा होईल 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 ते पेशन्स ठेवूनच इथपर्यंत पोहोचलो. कठीण होतं. फोन यायचा प्रशांत, माईक घ्या प्लीज. एखाद्या रात्री फोन यायचा प्रशांत नाही होत रे आपलं वर्कआउट, मग आता बंद करतो. मग असं बरंच दावायचं. पैसे संपले, फायनान्शियली खचले, मानसिकरित्या खचले, कुटुंबाकडून टोमणे यायला लागले, मित्रमंडळींकडून टोमणे यायला लागले. आता कधी येणार ते मग स्वतःला ना कोंडून घ्यावं लागतं अशा वेळी. सर मग ऑफिसमध्ये जायचे, ऑफिसमध्ये वेगळं काहीतरी करत बसायचे. कुठल्या सामाजिक कार्यात जाताना थोडंसं ती अडचण यायची, बाबा अरे तुझा सिनेमा कधी येतोय, हे प्रश्न ऐकून आहे ना ते थोडा माणूस अजून थोडा डाऊन होतो. मग आमची चर्चा व्हायची, सर आपण तुम्ही हे पुस्तक वाचा, ते पुस्तक वाचा, थोडंसं भगवद्गीता वाचा, त्यात थोडं मोटिवेशन. मग परत 2 दिवसांनी काहीतरी न्यूज यायची, प्रशांत आपण करतोय बरं का, आपली ही अडचण होती ना ती दूर झाली आहे. अशा जवळजवळ एक 200-300 अडचणी होत्या ज्या पार करत 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 हा टप्पा आहे. आता या क्षणाला एक छोटीशी अडचण आहे, तीही उद्यापर्यंत क्लिअर होईल अशी मी अपेक्षा करतो. माळीण गावमध्ये जेवढे दुर्घटना जी झाली आहे त्यात जेवढ्या लोकांनी आपले प्राण गमावले, खरं तर मी म्हणतो की त्या सगळ्यांचे आशीर्वाद मिळाले आहेत म्हणून एवढे संकट दूर झाले आहेत. सो आज आपल्यासमोर हा सिनेमा येतोय हा त्यांच्याच आशीर्वादामुळे. अश्विनी. आम्ही सगळेच कायम आत्ता प्रमोशन्सच्या दरम्यान सुद्धा आणि प्रोसेसच्या दरम्यान सुद्धा हेच म्हणत होतो की सिनेमा म्हणून तर लोकांनी हे बघावंच जरूर, कारण प्रत्येक टीमचं ते स्वप्न असतं. पण आमच्या बाजूने ही त्या सगळ्या लोकांना एक भावपूर्ण श्रद्धांजली आहे, कारण त्यांचं स्मारक उभं राहिलेलं आहे. किंवा ते गावसुद्धा प्रशासनाने त्याचं पुनर्वसन करण्याचा प्रयत्न जरूर केलेला आहे. पण जीव गमवावा लागणं ही गोष्ट कधीही भरून न निघणारी ती पोकळी आहे, ते भरून न निघणारं नुकसान आहे. तर आपल्या सगळ्यांच्या स्मृतीत ते गाव, त्यातल्या काही आनंदी आठवणी त्या कायम स्मरणात राहाव्यात हा त्याचा हेतू आहे. आणि झालेल्या दुर्घटनेतनं आपल्याला लोकांना जर काही संदेश देता आला तर तो सुद्धा आपण निश्चित देऊयात असा या सिनेमाचा हेतू जरूर आहे. तोच प्रयत्न आम्ही पडद्यावर साकारण्याचा प्रयत्न केला आहे की निसर्ग आपल्याला वारंवार काहीतरी सूचना देतो, आपण त्याच्याकडे कानाडोळा करता कामा नये. आपण त्या सगळ्या संकेतांचा अर्थ घटना घडून गेल्यानंतर आपल्याला उलगडा होतो की अच्छा हे त्याच्या मागे होतं. तर त्या सुद्धा गोष्टी छोट्या छोट्या प्रमाणात पेरलेल्या आहेत सिनेमामध्ये, तर ते सुद्धा प्रेक्षकांना त्याच्यात अनुभवायला मिळेल. पण आवर्जून हे सांगावंसं वाटतं की ही एखाद्या गावाची गोष्ट नाहीये, ही त्या दुर्घटनेवर आधारित कथा जरी असली तरी आजही तशा गोष्टी आजूबाजूला घडतायत. आत्ता 2 दिवस इतका मुसळधार पाऊस झाला ज्याच्यामध्ये आपल्याला पुन्हा त्याची एक झलक कुठे ना कुठेतरी दिसली. तर इतक्या वर्षांनंतर सुद्धा एखादी गोष्ट जर रिलेटेबल असेल तर माणूस म्हणून आपण कायम विचार करायला हवा की हे वारंवार घडणं आपल्यासाठी किती जास्त हानिकारक आहे. तर तोच एक मेसेज आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय आणि म्हणून हा सिनेमा महत्त्वाचा वाटतो मला. एक किस्सा सांगेन मी. जसा अनुज म्हणाला की त्या आता जे दुर्घटनेमध्ये गेले त्यांच्या आशीर्वादामुळे सगळं घडतंय. एक योगायोग सांगतो, छोटंसंच, कमी वेळ घेतो. आपल्या सिनेमामध्ये गोंधळ आहे, गोंधळ
गोंधळ आहे आपल्या सिनेमामध्ये. आणि आता इंडस्ट्रीमध्ये मातब्बर आता आपल्याकडे अजय गोगावले आहेत, आनंदी जोशी आहे, जावेद अली, हे तर दिग्गज आपण घेतलेच आहेत. पण ना ते गोंधळ गाण्यासाठी ना मी एक प्रॉपर गोंधळ शोधत होतो, प्रॉपर. आणि मला आमचे भूषण करंदीकर मित्र आहेत, त्यांनी मला एक गाणं बघायला लावलं होतं यूट्यूबवर. बघ राजू तुला हे आवडत आहे का वगैरे. तर मी बघितलंच एक गाणं होतं असं यूट्यूबला, छान आवाज पहाडी वाटला. आणि मी त्या माणसाला कॉल केला नंबर दिल्यानंतर. 15 दिवस माणूस कॉल उचलतच नव्हता माझा, कारण तो शेतीच्या कामामध्ये मग्न होता काहीतरी. आता मागे मला कळलं. फायनली त्यांनी मला कॉल केला, तो माणूस आला माझ्याकडे. तो म्हणतो मी कधी असं पार्श्वगान वगैरे असं काही कधी केलेलं नाही. म्हटलं आम्ही आहोत ना, तुमचा आवाज, तुमची गायकी, आणि ते संगीत विशारद होते. हां. सो गाणं वगैरे झालं. त्यांना म्हटलं परफॉर्म मग तुम्हीच करा ना. मग सिनेमा सांगितलं ना, सिनेमा असं असं आहे. तो पण ते आम्हाला काहीच नाही बोलले. त्यांनाच परफॉर्म करायला लावलं, कारण ते परफॉर्म करतात, गोंधळ करतात ते. आणि त्याच्यानंतर आम्हाला असं कळलं, त्यांनी असं सांगितलं की माळिंग गावात 2 वर्षापूर्वी दुर्घटनेच्या मी स्वतः भजनाचा कार्यक्रम करून आलेलो आहे. आणि ते गाव गेल्यानंतर मला असं कळलं की आता ही आपली सेवा घडणार नाही आपल्या हातातून. आणि योगायोग बघा, कोणीतरी मला नंबर देतोय, मी त्या माणसाला कॉल करतोय, तो येतोय, गातोय आणि परफॉर्म त्याच ठिकाणी परत करतोय. सो हे सगळं दैवी आहे मला असं वाटतं. ऐकता नाही काटा आला. मला कलाकारांना तेच विचारायचं आहे की जेव्हा एखादी सत्य घटना असते किंवा जेव्हा अशी दुर्घटना असते ना, सेटवरचं वातावरण खरंच खूप वेगळं असणार तुमच्या, आणि गंभीर, आणि तिथे मजा मस्ती प्रँक या गोष्टी येतच नाहीत, म्हणजे संबंधच नाही. पण त्या कॅरेक्टरमधून बाहेर पडायला तुम्हाला शूट सगळं संपल्यानंतर किती वेळ लागला? कारण का सतत डोक्यामध्ये तेच विचार, पूर्ण तेच सगळं वातावरण, आणि तुम्ही ती भूमिका जगत होतात अक्षरशः. त्याच्यामुळे ते जे एक स्विच ऑफ स्विच ऑन जे असतं त्या भूमिकेचं आणि खऱ्या आयुष्याचं, तुम्हाला किती वेळ लागला त्यातून बाहेर पडायला? हे अजूनही नाही बाहेर पडलेत. हे अजूनही नाही पडणार आहे. मी प्रामाणिकपणे एक गोष्ट सांगेन की मी हा सिनेमा शूट होत असताना मी एक मालिका सुद्धा करत होते. आणि त्या मालिकेचा त्याचं कथानक हे बऱ्यापैकी ह्युमरस होतं. आणि ते अहिल्यानगरमध्ये शूट होत होतं आणि हे बदलापूरमध्ये शूट होत होतं. तर मी 2 दिवस सिरियलचं शूट करून परत इकडे येऊन सिनेमाचं करून परत, तर मी ते जरूर अनुभवलेलं आहे, स्विच ऑन होणं, स्विच ऑफ होणं, कारण मला पर्यायच नव्हता. पण त्याला कष्ट नाही घ्यावे लागले, कारण मालिकेचे दिग्दर्शक आणि सिनेमाचे दिग्दर्शक हे दोघही जण इतके त्यांचं काम भारावून जाऊन बघावं इतके इन्व्हॉल्व्ड होते की आपल्याला ते जमतं कलाकार म्हणून की अरे आपण आत्ता इथे आहोत आणि आत्ता आपण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला परफॉर्म करायच्यात आणि ते पात्र आपल्याला साकारायचं आहे. आणि तो कस लागतो आपला त्या क्षणी की तुम्ही ते करू शकता का, आपल्याला ते चॅलेंजिंग काम मिळतंय आणि आपण ते चॅलेंज स्वीकारू शकतो का. तर याचं श्रेय अर्थातच दिग्दर्शकाचं असतं. त्याच्यात कलाकार म्हणून आपण किती अवेअर आहोत, अलर्ट आहोत, आपण तिकडे पोहोचू शकतो. पण ते कॅरेक्टर ॲक्शन म्हटल्यानंतर तसंच्या तसं साकारलं जातंय की नाही हे इकडे मॉनिटरवर सर बघत असतात किंवा तिकडे मालिकेचे दिग्दर्शक बघत असतात. तर मला ते अनुभवता आलं, स्विच ऑन होणं, स्विच ऑफ होणं. आणि त्याच्यामुळे जर काही 19-20 होत असेल तर त्यावर कॉम्प्रोमाइज न करणारे दोघंही दिग्दर्शक होते. त्यामुळे त्यांनी असं नाही 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 चल मग आता वेळ नाही, नाही हे असंच हवंय आणि ते तसं झालं पाहिजे. तर मला वाटतं माझ्या बाजूने ते कितपत मिळालं हे तर सर सांगू शकतील, पण त्यांच्याकडनं कायम मला समेवर आणण्याचं काम होत होतं. तुझ्यासाठी कसं होतं ते मी switch खरं तर off, ना switch स्विच on ऑन करणं? स्विच ऑफ होण्याचा जेवढे सीन्स त्या टाईपचे माझ्या वाटेला खूप कमी आले. ओके. हां, तर सेटवर सर्वात जास्त म्हणजे खूप कमी त्रास झालेला माणूस असेल तो मी असेल. तर मला खूप जास्त चिखलात नाही जावं लागलं आणि घटना घडल्यानंतर पण खूप वेळाने मी त्या जागी पोहोचतो आणि नंतर मग मी अश्विनीला कॉन्टॅक्ट करतो. फक्त माझ्यासाठी चॅलेंजिंग एवढंच होतं की अश्विनीला कसं सांभाळू. माझ्याही जवळची काही व्यक्ती गेली होती, पण मला तिथे स्वतःला सावरावं लागायचं, कारण का मला माझ्यासोबत मीच जर ढासळलो तर मग अश्विनीला कोण सांभाळणार. माझी त्यावेळेला द्विधावस्था होती, ती काही काळापुरतीच होती.
हे जास्त तुम्हाला जे चिखलात ज्यांनी जास्त वेळ काम केलं, अनुज म्हणा, म्हणजे धुमाळ काका किंवा त्या मी आपल्यात म्हणून नाहीये. त्याच्याकडे शेवटी हां. जाणार आहे. तर हे जास्त सांगू शकतात की स्विच ऑन स्विच ऑफ होणं किती वेळ किती जमलं. आम्ही तर तक्रार करायचो मी आणि प्रशांत यांच्याकडे की आम्हाला का नाही दिलेत ते सीन्स, कारण ते मला असं झालेलं की हे जास्त मला चॅलेंजिंग वाटतंय आणि ऑफकोर्स ते होतच सुद्धा आणि ते काही मजा म्हणून करायचं होतं असं नाही, पण तो अनुभव हवा होता, घ्यायचा होता. पण तसा नाही म्हणणार मी, तितका तर नाही, पण एक सीन माझ्या वाट्याला आलेला आहे की ज्याच्यामध्ये मला त्याची 5% पण नाही, 1-2% फक्त त्याचा अनुभव मिळालाय, पण बाकी नाही. पण आणि तू घेतलं, मी काय सांगायचं होतं ते विसरलो. तोपर्यंत अनुज सांगेल. तुम्ही मला आठवून खरं तर स्विच ऑफच व्हायचं नव्हतं खरंच. कारण जसं हिचं काम सुरू होतं, मी एकच काम करत होतो हे, त्यामुळे मला स्विच ऑफ व्हायचंच नव्हतं. सरांनी ज्या ज्या गोष्टी सुरुवातीला सांगून ठेवल्या होत्या मी त्याच्यावरच विचार करत बसायचो की हां असं. हॉटेलमध्ये पण असं झालं ना की आमच्या रूम्स वेगळ्या असायच्या, पण माझे जे 4-2 मित्र होते ना, मी त्यांच्यासोबत जाऊन घुसून त्यांच्यासोबतच बसायचो, त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी करत बसायचो, अजून बॉन्ड क्लिअर म्हणजे चांगला होण्यासाठी. आणि जेव्हा हळूहळू एका पॉईंट नंतर सगळं चिखलाचे वगैरे सीन्स यायला लागलेत, तेव्हा मुद्दाम आम्ही पायात काही न घालता किंवा काय रूमपासून तर सेटपर्यंत चालत जाणं किंवा मुद्दामच आपण घसरून कसं पडू शकणार किंवा त्याच्यात अजूनपर्यंत काय, या गोष्टी आम्ही करत गेलो. आम्ही जे मित्र आम्ही जे 4-5 जण दाखवलो त्यातलं. तर ना यामुळे ना तिथे फार सोपं वाटत होतं करायला. म्हणजे ऑफकोर्स सगळे दिग्गज मंडळी होते जे आमच्याकडून करून घेत होते, पण ना त्यावेळी करताना ती फार मजा येत होती, खरंच मजा येत होती करताना. कारण असं वाटत होतं की यार काहीतरी आपल्याला करायला मिळतंय म्हणजे काहीतरी वेगळं आहे, म्हणजे आपल्याला काहीतरी मस्तच काम मिळालंय. सो ना ते प्रसंग मी आजही सांगतो की हे माझ्या वाटेला आत्तापर्यंत असं काम आलेलं नाहीये, पुढे माहित नाही, पण आत्तापर्यंत तरी आलेलं नाहीये. पुढे आलं तरी हे तुझ्यासाठी स्पेशलच असणार आणि आहे. आता अनुभव राहील. बरं, मी म्हणते की आता थोड्या गंभीर गप्पा खूप झाल्या. मला सांगा की इतके आता तुम्ही एकत्र होतात, इतके तास शूट केलं, इतके एकमेकांना ओळखता, काही ना काहीतरी एकमेकांच्या सवयी तर तुम्हाला कळल्याच असतील किंवा बोलण्याची एक स्टाईल असेल, बोलायचा एक पॅटर्न असतो. तर आता मला तुम्हाला सगळ्यांना एक टास्क द्यायचा आहे. तुमच्यातल्या प्रत्येकाने एकमेकांबद्दलची एक सवय किंवा एक काय एक म्हणतो ना, एक फेशियल एक्सप्रेशन असेल किंवा काहीतरी एक बोलायची वेगळी स्टाईल असेल, ती करून दाखवायची आणि बाकीच्यांनी ते ओळखायचं. म्हणजे आता समजा अश्विनीने तुम्हा चौघांपैकी केलं तर तुम्ही ओळखायचे की ती कोणाची ऍक्टिंग गंभीर झालं वातावरण. निवडलं तर काम आहे. कोणापासून करूया आपण सुरुवात? अश्विनी ये ना. सर मला वाटतं तुमच्यापासून करूया. कॅप्टन ऑफ द शिप. अश्विनी ते भाषा शिकत असताना ते डायलॉग, त्याचा एक डायलॉग सर पण तुम्ही सांगू नका आधी. मग तुम्ही काय, तिघांपैकी काय? एकाचं आधी करा, मग ते अच्छा. ओळखतील की तुम्ही कोणा. हा कसं काय करणार आहे? किंवा फक्त फेशियल एक्सप्रेशन, काहीच बोलू नका. आता बऱ्याच वर्षानंतर सवयी बदलल्या सगळ्या. कठीण प्रश्न करेल. नाही करू, पण आता काही आठवत नाही, आता खूप बरंच असं कसं स्पॅन झाला ना. मी फक्त आपल्या गावातल्या बैलजोडी शिकवून अनुज ह्यांच्यापैकी कोणाला वेगळं काही ऑब्झर्व तर केलंच असेल तुम्ही एकमेकांना. अर्थ नाही ना, ऑब्झर्व केलंय मी. रिएक्शन्स आठवतात आज. मग सांग, तू रिॲक्शन दाखव, ते ओळखतील. अरे आज जेवायला काय व्हेज, एवढं व्हेज कोणाला आवडत नाही, नॉनव्हेज खायचं. या रिएक्शन आठवतात फक्त, बाकी हो नाही करू आपण, चला. त्यांच्या म्हणजे नकार असायचा. हा. कुठल्याच चला करूया हेच. आणि सिनेमाच्या सर माईक. सिनेमाच्या माध्यमातून ते आता अजरामर होतील, मी तर म्हणतो. म्हणजे त्यांच्या आयुष्यातलं सर्वात मोठं काम होतं हे, आणि ते त्यांनी निभावलंय. डबिंगचा किस्सा सांगतो मी परत. सर थांबा, तुम्ही माझा टास्क तुम्ही विसरायचा प्रयत्न करताय, पण मी विसरले.
पुन्हा गंभीर करतो ना मी. ही गोष्ट आता रिसेंटली घडलं असतं ना तर काहीतरी आठवलं असतं. मला तरी पर्सनली आठवत नाही बाकी. तुला आठवत आहे काही अश्विनी? ते असं एखाद्या व्यक्तीचं आम्हाला असं नाहीच सांगता येणार, कारण ऑनेस्टली सांगते, सगळ्या सीन्स मध्ये सगळे आहेत किंवा मेजर पोर्शन्स आहेत कास्टचा असं नाहीये. Okay. ते तुम्हाला सिनेमा पाहिल्यावरच जाणवेल की प्रत्येकाची एक अंडर करंट वेगवेगळी काही ना काहीतरी स्टोरी चालू आहे आणि प्रत्येक कॅरेक्टरला एक वेगळं हे आहे. पण एकच त्या 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 रे यार मला ते नव्हतं सांगितलं. पण आता नाहीये ती व्यक्ती इथे, पण त्या व्यक्तीचा आवाज, त्या व्यक्तीचा लहेजा आणि त्या व्यक्तीचा वावर हा आम्हा सगळ्यांच्या मी काय ओळखू माहिती शकते. नाही माहिती मला, पण तो आवाज मला काढताच येणार नाही कारण माझा हस्की आवाज आहे प्रचंड. पण म्हणजे त्यांनी आम्हाला ओके त्यांनी आणि उऱ्याला तर ती व्यक्ती आता इथे नाहीये, पण त्यांनी आम्हाला लँग्वेजचं ट्युटरिंग त्यांनी Okay. आम्हाला ट्युटर होत्या. मला आवडतो. तर तो डायलॉग सरांनी मला दिवसभर त्याची प्रॅक्टिस करायला लावलेली, कारण तो टोन तसा होता आणि तो काही केल्या मला पकडता येईना. तर ते आडिवऱ्याला असं आडिवरे नावाचं आहे. आडिवरे. तर कुठे गेली ती व्यक्ती, कुठे गेली आडिवऱ्याला. तर मी एकदा त्या आवाजात. मी काढू इतक्या वर्षांनंतर पण मी तो टोन नाही विसरले, कारण तो इतका गोड आहे की त्यांनी, आणि तो ज्या पद्धतीने शिकवलाय की त्या यायच्या आणि त्या असं नाही आडिवऱ्याला खूप पेशंटली शिकवलंय. आणि त्यांनी जाता जाता त्या एवढंच म्हणून जायच्या की बोलतायत सगळं वेगवेगळं बोलतायत सगळे, पण सगळे वेगवेगळं. पण त्यांनी ते करून घेतलंय आणि हा एक शब्द तर राहिलाच. हिचा डायलॉग बोलतो मी तो. मला माहितीये हे असंच होणार रे. त्यांनी सरांनी डबिंगला सुद्धा नाही पायलट ऐक, नाही ते जसं शूट झालंय ते ऐक, नाही वेगळं ऐकू येतंय, डोळे मीट वेगळं ऐकू येतंय बघ. म्हटलं सर मी तसंच घेतेय. नाही तू एकदा डोळे मीट, तू ऐक तू कसं बोललीस. म्हटलं सर मीच बोलले. नाही तू वेगळं बोललेस. आम्ही तो डायलॉग जवळजवळ एक अर्धा तास बापरे. करत होतो आणि फायनली तो तसा मिळाला डब मध्ये. आणि तेव्हा ते म्हणाले आता आलंय. मला तो आठवतोय डायलॉग. आता नका म्हणायला लावू. आता नाही तसा. दत्ता सर, किती सीन आहेत आज? हं? नगरकर. हे पैशा, अरे आज शूटिंग आहे का रे? आईला. हे सांगतच नाही यार. हे रोज बोलवत आणि सांगत नाही. पाऊस पण पडतोय. ये माझ्या रूम वर ये. अनिल आले नाही ते येणार होते शूट लागले. आम्ही तुला लक्षात दिलं, आम्ही कोणीच इथे असलेल्यांची करण्याची हिंमत नाही करत होतो जे इथे नाहीये. अभिजित राहिला. हा अभिजित पण त्याच्या कामात बिझी, त्याच्यामुळे तो आला नाही. हो गंभीर आहे. महाराजची भूमिका केल्यामुळे थोडं हा गंभीर व्यक्तिमत्व. आता मागे माझ्यावर आला होता, प्रियूलाच आला होता. सॉरी प्रियूला आला होता. इतर दिवशी अरे आम्ही एकदम मजा मस्तीमध्ये बोलतो ना, फोनवर चालू असतं आमचं. पण तो आल्यानंतर त्याने हातात ते कडावरी घातलं होतं महाराजांचं, मोठं होते ते. हा गिफ्ट मिळालंय कुठून तरी त्यांच्या राजांकडनं कोणाकडनं तरी. तर घाबरला होता तो त्याला. मला म्हणजे शेवटी महाराजांची भूमिका केली ना, आणि आपण लगेच अरे अभिनय आहे असं वाटायला लागतं. मग थोडंसं जरा जबाबदारीने बोलावं लागतं. येस, फार छान वाटलं मला गप्पा मारून तुमच्याशी. आणि मला वाटतं
इतकं आता तुम्ही छान हसताय सगळेजण, त्या गंभीरतेकडून हसण्यापर्यंत मला वाटतं तो शेवट आता इथेच केला पाहिजे. आणि सर, जसं तुम्ही मगाशी म्हणाल की इतक्या चिखलामध्ये शूट केलं, हे केलं, ते केलं, हे सगळं झालं, पण मला वाटतं कायम असं म्हटलं जातं की चिखलातूनच कमळ गवतं. त्याच्यामुळे ती जी तुमची मेहनत आहे ती कायम सगळ्यांना दिसत राहणार आहे. आणि सगळ्यात आधी तर म्हणजे आता आधी म्हणण्यापेक्षा आता खरं शेवटीच म्हणायला पाहिजे, कारण आता संपत आलंय. पण तुमचं अभिनंदन आणि खूप कौतुक, कारण अशा एका विषयाला तुम्ही हात घातलात आणि इतक्या छान पद्धतीने, म्हणजे आता तुम्ही सांगताय त्यावरून मी इमॅजिन करू शकते की किती काय काय तुम्ही दाखवलं असेल. आणि जरी आपण ते प्रत्यक्षात तेव्हा तिथे पाहिलं नसेल तरी तुमच्या ह्या माध्यमातून आम्हाला ते पाहता येणार आहे. आणि मला वाटतं ह्या सिनेमाच्या निमित्ताने काय नाही केलं पाहिजे किंवा पर्यावरणाची हानी कशी रोखता येईल हा पण एक छोटासा संदेश मिळेल सगळ्यांना. त्यामुळे खूप उत्सुकता आहे सिनेमाची. खूप खूप शुभेच्छा आणि तर सगळ्या प्रोजेक्टसाठी विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. आणि अनुज, पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.